कोणाचा फोन आलाय काय? तुझ्या मामीचा. काय म्हणतात मामी? मामी म्हणते आपल्याला का बांधता तुम्ही? आपाला बांधता का आप मारतात काय हो मामी? आ आय का शिवाय दिले आपाला तो? तुला माहित नाही काय कशामुळे शिवे दिल्या? मामी व्हिडिओ बघितला का तुम्ही? हे आई बांधत राहते बघा रोज आपाला. हे मग आई अशी शिवाय दिल्यावरती आपाला राग येणारच की. काल झाली यांची भांडी मग मग अरे पण सुरुवातीला भांडणं करतं कोण? आहो आपाला जेवायला वाढ म्हणली की हात धुवायला जाते. पाणी दे म्हणलं की मग ती एकदा सांगा येत नाही काय पाणी देन जेवण देन लोणचं देन 4-4 वेळा उठवता भाकर देन कालवण देन एकदाच पुढं आणून मांडती. असं कुठं असतं वय? रापाची कडू वाढायला लागला यार. हा अरे भाई आणि भावाने हाणलेलं नाही दिसलं भाई तुम्हाला? आपण मुदाम हाणलं एवढं पण मुदाम हाणलं खरं ते चपाट हाणलं 2-3 दिवस दुखत होतं माझं. हा हा नवरा मग काय बायकोने पाय पडायचं असतं काय नवऱ्याची आरती करून अशी हा होय. नाही तू आमच्या बापाने तुम्हाला हाणल्यावर एका देखत सुनान देखत माणसाने देखत तुम्हाला बघ तुम्ही का बसताय का? कुठं माणसानं देखत काय बाहेर जाऊन हाणलं बाहेर जाऊन पण घरात होत का नाही? तू आता घरातली माणसं होती. आता आम्हाला ते जुनं झालं की. जुनं झालं मग ती जुने देखत तर कशाला मारायचं? पण आधीच आपा येऊन होऊन भांडणं करतात. रात्रीची चढ पूजाला माझ्या संग नाही भांडलं पूजे संग भांडायला लागलं होतं. काय म्हणलं आता पूजेला पूजा? काय काय झालं ग पूजा? आपाला मला वाटतंय भांड्याचा रोग आपल्याला झालाय. सारखं काय नाही काय घरी आलं का नाही मुदाम भांडणं काढतात. भांड्या रोग झालाय आपाला. मुदाम भांडणं करतात. काय तर खुसपाट काढणार काय तर बोललं की मग आपल्याला येतो राग. मग आपण बोललं की झालं दोघांचं सुरू. बरं ते दवाखान्यात कुठं न्यायचं आपाला मग? कुठं न्यायचं तिथे नाही बाबा तुझा बाप आहे नाही जा कुठं दवाखान्यात काय म्हणलं म्हणा आपा यायचं वैताग कार जात असतं. लगीन झाल्यापासून बॅग घालताय असंच नाही. लगीन झाल्यापासून बॅग घालतो मी मरतो तो रेल्वे खाली जातो औषध घेतो. कोण म्हणतंय? हा आपा म्हणलं मी रेल्वे खाली जातो तू म्हणते नुसतं बॅग घालता एकदा पण गेला नाही म्हणजे आपण जावं का ग असं का जात काय? असतं का पण असं का म्हणते? जात असतं का आणि एकदा गेल्या पुन्हा जात असतं बळ जात नसतं ढकलून जायचं नाही. आपण म्हणलं नाही चला तुम्हाला दाखवतो रेल्वे खाली तर जाणार नाही आणि नुसतं बॅग घालतात. मग आज 20 वर्ष झालं हीच बॅग हीच घालतात. बॅग घालतात. जसं लगीन झालं तसं हीच बॅग घालतात. पण आता इथं मी रेल्वे मनाव घेत नाही जाऊ दे वाटतं काय हे रोजच मडन त्याला कोण रडन वा वा रोजच आहे आपलं. आपण आता आपल्याला माहित झालं असं असं बोलते आपण हाणतेल घरी येऊन. हा गिरी हाणते ती हाणते मार खाऊन दट झाली मी आता. मार खाऊन दट नाही तू फिट झाली आता. हा मग काय वाटत ना माझं अंग उलट चुकून निघतं या. बघा कशी म्हणती चुपून निघते. आणि मग आता मग अशी म्हणली की हाणलं तर दुखत आहे 3 दिवस दुखत होतं. मग आता दुखणारच हाणल्यावर हाणलं काय अंग काय चांगलं राह काय दुखणारच की हाणल्या जागेवर. मी अजिबात आडवीत नसतो का बेटा आणून ठेवली इथं. चांगलं मामीला आणि भाच्याला मजा बघायला भेटू दे. मग काय ग होय पूजा काय म्हणलं काल आपा तुला? आता आहे म्हणले आप पूजा संग भांडत होत तर काय खोटं बोलते? रात्री तू हा, म्हणली काय बारी बारीने भांडतात त्यांना. आपल्याला म्हणलं लय भांडण तुम्हाला म्हणलं मी का भांडताय रोज? अरे मला आणलेलं कडलं टाकून देत होतं. कुठं टमाटे टाकून झाली, दिली टाकून टमाटे झाली त्याची कडवडती कचरा टमाटे टाकून दिली भाजी घेतली भाजी फेकून द्यायला लागलं. म्हणलं मी माळ आणलेलं काय आळी निघाली. तुम्ही भाजीच करायची नाही मला. टमाटे चांगले होते का डाळ्या होत्या? टमाटे चांगले. मग कशाला असली टमाटे बिमाटे वापरता तुम्ही? आम्हाला आळ्या गोळ्याचं खायला घालता तुझ्याच बापाने आणले टमाटे आम्ही नाही आणले. म्हणजे त्याच्यात आणि आळ्या म्हणलं- निघल्या वय. म्हणलं त्या आपण उचलली राग राग आणि दिली पाटीत टाकून कचरा. पुन्हा म्हणलं मी भाजी आणलेली कुठे भाजी देतो टाकून. ही लागली की मग बोलायला लागली म्हणलं खवायला. एक समज देते आणि फ्रेश पाणी. फिरतच उगालं सगळं म्हणलं सगळं देते टाकून ते. होय म्हणले आपा ग बसवणार तर भांडण तुमच्या संग. मला आता मी ग बसली आता तुझं चालू होती म्हणलं. कसं करायचं मग आम्ही? आपण जेवण करतात एवढं घरदाराला आपण एकलीने आले आणले. तुम्ही सांभाळचाल का मग? उद्या जाणार आहे गावाकडं तुला सोडू का कोंडीच्या? हा, सोड की. उद्या येणार आहे मामी तिकडे मी. हा. नेऊ का तुला? हा नाही की
मला काय कुठं तर करायचं खायचंच आहे. अगं लगेच म्हणजे नेऊ का म्हणजे संध्याकाळी माघारी येणार आहे उभ्या उभ्या भेटून येशील म्हणलं. भेटायला काय ते तो काय वना बिनात पडले ती वैती त्यांना भेटायला. का कशी बघती या तू जाच आता इथून पुढे भेटाय मग मी बोलतो कशाला चालली भेटायला. नाही तू काय वनात पडले त्या आजारी बिजारी असले दुखणी बाणी आली त्यांना काय असलं तर माणूस जात पण आता सगळी ठणठणी बोलते ती चालते ती खाते ती पण थंड म्हणजे आजारी पडल्यावर जावं ठणठणीत असल्या असं नाही का जावं. तसं कशाला आता तर जाऊन आली महिन्यात तर झालं जाऊन आलेली. बया उघडे गडे आहे तुझा. कसं हो मामी मामीन बाचा झाले ती एक आता मला आपाला हाणायला होते ती तुम्ही म्हणता मामी ही आई म्हणती या आजारी पडला तर बघायला येईल म्हणजे तुम्हाला आजारी पाडायच्या माग ही आहे. आव मग ही काय भांडते तीच करतोय की व्हिडिओच करतोय की ही काय मामी भांडायलाच लागली आता. नक्की मामी कुणाची बाजू घेऊन भांडताय. मामी आपाची बाजू घेऊन बांधते मामी कुणाची बाजू घेऊन भांडताय. बघ आपाची बाजू घेऊन बांधते आपा काय उड्याच मारते मग म्हणते बघा आता माझ्यासारखी लेक बी झाला माझ्यासारखं माझी बहीण बी झाली माझ्यासारखी मी इकलीच पडली आता. मग तू करतेच आहे तसं. मी हाय आत्या. नाही माझ्यासारखं कुणीच नका बोलू मी इकलीच बाद झाली. आओ होय बर ठीक आहे उद्या आणतो म्हणावं आजीला. उद्या येणार आहे सकाळ सकाळ आणून सोडतो तुमच्यापाशी करमायला जाणार आहे कार्यक्रम आहे एक तिथून माघारी येताना घेऊन जातो आईला. हा हा आपाला सांगतो सोडायला चालवली आता. हा यायची का येते का. हा यायची की आता तू सोडतो मी म्हणलं काय सुद्धा जाते. अगं आणतो की काय कायमचं सोडवतो तू पण कशी बोलते का. त्या काय गड्या दिलेश्वर का आलेश्वर काहीतरी आहे बा तिथं. हाय की गावाचं नाव आहे का? आलेगाव का आलेश्वर काहीतरी आहे गावाचं नाव तिथं. करमाळापाशी चालतं येतो मग आम्ही सकाळ सकाळ. हो काय मला वाटलं गाडी उठवा टाकलाय. गाडी नव्हती उशी होती तिथं उशी. आता काय करावं ह्यांची भांडणं म्हणजे ही झाली टॉम अँड जेरी. चालतंय त्याचा हिरो होतोय त्याला मजा वाटते आईची आणि बापाची भांडणं लागल्या मी तिथं सोडून आणि मजा बघत बसतो या. मी मुदाम करतो का तुमची भांडणं म्हणजे हसाव का रडावं असं झालं या. जाऊ दे चला बाबा.